जय हरी विठ्ठल. पंढरपुरात राहणाऱ्या संत नामदेवांच्या घराला एकदा आग लागली. घरातील सर्व सदस्य बाहेर पडले. संत नामदेव घरासमोर उभे राहून घराला लागलेली आग पाहू लागले. तेव्हा आजूबाजूचे लोक नामदेवाच्या घराची आग विझवण्यासाठी हांडे भरणे इत्यादी साधने घेऊन पाणी भरून आणू लागले व आगीत टाकण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा नामदेव त्यांच्या हातचे पाणी आगीत न टाकू देता बाहेरच सांडून देतात व म्हणतात की अरे, आग हे भगवंताची मुख आहे आणि आज माझ्या घराचा नैवेद्य पांडुरंगाला हवा आहे, तेव्हा तो खाऊ द्या, कुणीही आग विझवू नका. असं म्हणून नामदेव ती आग विझवू देत नाहीत व सर्व घर जळू देतात. नामदेवांचे घर काही काळाने जळून राख होऊन जाते. तेव्हा नामदेव घरासमोर बसून राखेच्या ढिगाऱ्याजवळ पांडुरंगाचे भजन करू लागतात. मध्यरात्र उलटून जाते. तेव्हा मंदिरातून विठ्ठल रुक्मिणी येतात व नामदेवांचे घर क्षणार्धात असे बांधून देतात. सकाळी जेव्हा नामदेवांचे भव्य दिव्य असे घर लोक पाहतात तेव्हा तोंडात बोटे घालतात व म्हणतात की आम्हालाही असे घर जर बांधून मिळाले तर. तेव्हा नामदेव त्यांना म्हणतात की असे घर बांधून हवे असेल तर आधी तुमच्या घराला आग लावावी लागेल, तेव्हा कुठे असे घर बांधून मिळेल. हे ऐकून लोक गप्प बसतात. तात्पर्य: मोह गेल्याशिवाय संतत्व येत नाही. नामदेवांचे संपूर्ण समर्पण हे विठ्ठलचरणी होते आणि पांडुरंगाशिवाय त्यांना अन्य काहीही प्रिय नव्हते. म्हणूनच विठ्ठल त्यांच्या मदतीला धावून आला. जय हरी विठ्ठल.